खंडोबाची वाडी गावचे सरपंच संतोष धायगुडे हे एक अफाट दूरदृष्टी आणि गावच्या विकासाचा ध्यास बाळगून असलेलं नेतृत्व, पारदर्शक प्रशासन, महिला सक्षमीकरण, युवकांना मार्गदर्शन, स्वच्छता मोहीम आणि पायाभूत सुविधांचा विकास यांमधून खंडोबाची वाडी गावाची विकासाच्या वाटेवर घौडदौड सुरू आहे। गावासाठी झपाटून काम करणारे सरपंच संतोष धायगुडे यांचा प्रभात आदर्श सरपंच पुरस्काराने सन्मान। नमस्कार, मी संतोष धायगुडे, सरपंच खंडोबाची वाडी, तालुका बारामती, जिल्हा पुणे। खंडोबाची वाडीचं सांगायचं झालं तर बारामती तालुक्यातील एक महत्वाचं गाव म्हणलं तरी चालेल। आणि त्या गावचा मी सरपंच आणि गावच्या कामामध्ये जसं की गावात तसं विचार केला तर गावाला काय लागतं, गावाला काय पाणी, वीज आणि दळणवळण ही महत्वाची साधने आहेत गावासाठी। मग ते जर नागरिकांना व्यवस्थित सगळी मिळली तर गावामध्ये काय बाकीची अडचण येत नाही। मग ते करताना आता आमच्या गावामध्ये जलजीवन मिशनचं काम चालू आहे। ते जवळजवळ 12 कोटीचं काम चालू आहे। त्या कामामध्ये आता डॅमचं काम चालू आहे आणि पाईपलाईन जे अंतर्गत पाईपलाईन जे प्रत्येक घरोघरी नळ कनेक्शन काढायसाठी जे कामं चालू आहेत ते पूर्णत्वावर आलेली आहेत। आणि जलजीवनच्या ज्या डॅमचे काम चालू आहे ते अजून चालूच आहे, त्याला वेळ लागणार आहे। ते काम पूर्णत्वाला यायला तरी कमीत कमी अजून 1 वर्षभर लागेल। त्या ह्याच्यातने आमच्या गावाचे पाण्याचे प्रश्न मार्गी लागणार आहेत। पाणी कसं गावाबाहेर कसं न्यायचं आणि ते कुठं सोडायचं ह्याची योजना आम्ही आखायला सुरुवात केली। त्याच्यानंतर आम्ही त्यावेळेस मग आता हे पाणी कुठंतरी एका ठिकाणी काढलं पाहिजे, पूर्ण 3 वार्डातलं पाणी फिरून एका ठिकाणी न्यायचं म्हणल्यावर मग आम्ही त्याच्यासाठी ट्यूब लेवल, पूर्ण गावाची ट्यूब लेवल काढली। अंतर्गत रोड पहिले कच्चे रोड होते, मग आता करायचं म्हणून आमच्या सर्व सदस्य मंडळी आणि ग्रामपंचायत ऑफिसमध्ये सगळं बसून आम्ही विचार केला की आता काय करायचं। अंतर्गत रोड करायच्यात, कुठं अतिक्रमण होते, कुठं हेवेदावे होते, मग हे मिटवायचं कसं किंवा करायचं म्हणलं तर सिमेंट रोड करायचा म्हणला तर सिमेंट रोड केला तर बाबा बऱ्याच ठिकाणी अडचणी होत्या, कुठं प्रॉब्लेम होते, कोणाच्या जागेचा प्रॉब्लेम होता, कोणाच्या ह्याच्यातनी जाणार होतं, शेजारून दारातून अडचणी होत्या। मग आम्ही ते बसून सर्व गावकऱ्यांनी आणि सर्व सदस्यांनी मिळून ते सगळं बसून मिटवून आम्ही नंतर मग सिमेंट रोड करायचं ठरवलं आणि 3 वार्डात आम्ही यशस्वीरित्या सिमेंट रोडची कामं केली। कुठली अडचण आली नाही, जिथे अडचण आले, हेवेदावे आले तिथं आम्ही ते व्यवस्थितपणे मिटवून सर्व कामे व्यवस्थित पूर्ण केली। मध्ये आमची 45 घरकुलांची कामं चालू आहेत आणि ते चालू असतानाच परत अजून जे आर्थिक दुर्लभ मध्ये जे लोक आहेत की ज्यांना खरंच बाबा राहण्याची सोय नाही, घराची व्यवस्थित म्हणजे घर राहिला नाहीत, अशा लोकांसाठी आम्ही सर्वे करून जवळजवळ 160 लोकांची यादी तयार केलेली आहे आणि ते काम आम्ही हाती घेऊन पूर्णत्वात न्यायचा प्रयत्न करणार आहे। तसेच खंडोबाची वाडी हे आमचं ग्रामीण भागामध्ये मोडतं आणि ह्या ग्रामीण भाग म्हणलं की प्रामुख्याने शेतकरी वर्ग सर्वांच्या डोळ्यासमोर येतो। आणि हे करत असताना शासनाने एक योजना राबवली होती, मागल त्याला विहीर मंजूर करणार। त्या अंतर्गत आम्ही गावातील सर्व शेतकऱ्यांचे अर्ज मागून घेतले आणि ते अर्ज मागितल्याच्या नंतर त्याचा आम्ही पाठपुरावा करून ते ज्यावेळेस शासनाकडे जमा केले त्या ह्याच्यामध्ये आमच्या खंडोबाची वाडी गावामध्ये आता सध्या 18 विहिरी मंजूर झालेल्या आहेत आणि त्या विहिरी आता पूर्णत्वावर येतील। आणि त्यामध्ये 12 कोटी जलजीवन मिशनसाठी, तसेच अजून इतर म्हणजे अंतर्गत रोड, अंतर्गत गटर असतील, अजून 15 वित्त आयोगामधले असतील किंवा 25-15 मधले असेल, या कामांसाठी जवळजवळ आमच्या गावामध्ये 30 ते 35 कोटी रुपये निधी दादांनी दिल्याबद्दल आम्ही दादांचे खूप खूप आभारी आहे। तसेच
खंडोबाची वाडी गाव हे राजकीय दृष्ट्या बारामती तालुक्यातील एक महत्वाचे गाव आहे आणि माननीय श्री अजितदादा पवार साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही आमच्या गावाचा पूर्णपणे विकास करण्याचा प्रयत्न करणार आहोत.